मोटो इंडियन्स या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेली ही मॅच आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला केवळ दिशा दिली. या चेंडूवरती आणि एक धाव एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येच्या श्री गणेशा इथे आपल्याला पाहायला मिळाला. प्रसाद राऊत यांना पण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. तर टीम बीएस लेजंड संघाचे पहिला चेंडू फेस करतील आर्यन पाटील. काय फटका खेळला गेलाय. ड्राईव्ह करत असताना चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती आल्यात 4 धावा. एबीपीएल चौकार. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू पहा अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चाललाय. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फरक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ समाप्त, जिथे 6 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू अगदी पडल्यानंतर बाहेर निघून चाललाय. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकत असताना 7 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचताय. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्याकडून होतीये चूक. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. आला बॅटरच्या बॅट मधून एबीपीएल चौकार. आतापर्यंत आर्यन पाटील यांचा विचार करता आर्यन पाटील यांनी 3 चेंडू फेस केल्यात. 3 चेंडू पैकी एक चेंडू चौकार, तदनंतर मात्र एक आणि या चेंडूवरती आल्या चौकार. म्हणजे 3 चेंडू खेळलेत आणि 3 चेंडू मध्ये 9 धावा आर्यन पाटील यांच्या बॅटमधून आल्यात. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना घेऊन काढला. गॅप मध्ये जात असताना डिक्लेअर झोन मध्ये एक धाव देऊन गेला. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना षटक समाप्त. एका षटकाचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकाचा खेळ समाप्त झाला, जिथे कोणताही फलंदाज बाद नाही. आर्यन पाटील स्वतः कर्णधार चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. जिथे 4 चेंडू फेस केल्यात. 4 चेंडू मध्ये 10 धावा आर्यन पाटील यांच्या बॅटमधून आल्यात. तर 2 मध्ये 2 प्रतीक पाटील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. काय फटका होता, मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालंय. एक आली या चेंडूवरती. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 14 वरती जाऊन पोहोचतं. एक चेंडूचा खेळ समाप्त. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळेसचा चेंडू नो बॉलचा पंचांचा इशारा. नो प्लस 1. एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. दुहेरीने धावफलक पुढे सरकत असताना एक चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळालाय. नो बॉलचा पुनश्च एकदा पंचांच्या मार्फत इशारा आपल्याला आलाय. नो बॉलने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकले. दुहेरीने जाऊन पोहोचताय 18 वरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडूचा खेळ समाप्त. 18 धावा. यावेळेसचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर
या चेंडूवरती आल्या 3 धावांनी धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जाऊन पोहोचते धावसंख्या 21 वरती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या चेंडूवरती आला आर्यन पाटीलच्या बॅट मधून चौकार. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धावांनी एकेरीवरती समाधान मानले असताना षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक एकंदरीत पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 धावा. षटक गोलंदाजी मार्ग वरती निनाद राऊत यांना भाषण करण्यात आले. पहिल्या चेंडूवरती एकंदरीत 3 धावा अर्जित केल्या गेल्या. तिहेरीने धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 वरती. 32 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षण फारसं चांगलं राहिलं नाहीये या इनिंग मध्ये. आर्यन पाटीलला पण स्ट्रायकिंग एंडला पाहतो जिथे आर्यन पाटीलने 9 चेंडू खेळल्यात. 9 मध्ये 18 त्याच्या बॅट मधून आल्यात. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. यावेळेस चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. विकेटचं पतन, आर्यन पाटीलची खेळी समाप्त. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीत कवळी दाखल झालेत. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संबंध नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना 33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे निनाद राऊत यांनी चांगलं षटक हाताळलं. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात. 3 चेंडू मध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाबांनी एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 34 रन्स ऑन बोर्ड आपल्या 34 धावा पाहायला मिळाल्यात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय गॅप मध्ये आला. या चेंडूवरती बॅटर प्रीतच्या बॅट मधून 4 धावांसाठी चौकार. 39 धावा.
धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र एक धाव अर्जित केली गेली या चेंडूवरती. किरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचते धाव संख्या 41-41 वरती. यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटची इनर एज या चेंडूवर देखील आली. एक एकेरीने धाव फलक पुढे सरकत आहे. जाऊन पोहोचते 9+1 एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती. धाव संख्या 43 वरती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवर देखील एक आली आहे. झाला. शेवटचा चेंडू रनआउटची संधी निर्माण झाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक आली या चेंडूवरती. एकंदरीत धाव फलक जाऊन पोहोचतं 45 वरती. यावेळेसचा चेंडू फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. विकेटचं पतन इथे झालंय. धाव फलक एकंदरीत स्कोर कार्ड वरती 45-43 लक्ष्य. धन्यवाद डीजे. चला यानंतरची होणारी मॅच चिमाजी वॉरियर्स विपक्ष वी द टायगर्स. दोन्ही टीम्स कर्णधार मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला चिमाजी वॉरियर्स आणि वी द लायन्स दोन्ही टीम्स कर्णधार चला माननीय श्री संदीपजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला टीम वी द टायगर्स कर्णधार येऊ द्या. चला आयुष वर्तक प्लीज. चला वी द टायगर्स. चला मी विनंती करतो माननीय श्री संदीपजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेकीचा कौल
चाललाय सीमारेषा पार, आला ABPL चौकार. धन्यवाद डीजे. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. व्हाईट +1 एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. यावेळेस बॅकफुटला येत असताना काय क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. फटका जरूर वेगवान होता, मात्र क्षेत्ररक्षक देखील तिथे चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक समाप्त झालाय. एका षटकाचा खेळ समाप्त, धाव फलक जाऊन पोहोचतोय. एका षटकाखेरीज आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. मोठा फटका, चेंडू गॅप मध्ये चाललाय, सीमारेषा पार. या चेंडूवरती आल्यात 4 धावा चौकार. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला. पंचांचा नो बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. आता उर्वरित चेंडू 17, विजयासाठी 32 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू देखील वेगवान फटका पाहायला मिळाला. मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज आर्यन पाटीलच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचताय. यावेळेस रनआउटची संधी निर्माण झाली आहे, मात्र फेकी दूरवर पाहायला मिळाली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव फलक जाऊन पोहोचताय 16 वरती. आता उर्वरित 15 चेंडू आणि 30 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू नो +1, एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती जोडल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचताय 18 वरती. विजयासाठी आता 15 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. धावसंख्या 18, विजयासाठी 15 चेंडू 28 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पहा, अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली आहे. कोणती धाव नाहीये चेंडूवरती. आता उर्वरित 14 मध्ये 28 ची आवश्यकता. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतं 19 वरती. 14 मध्ये आता 27 ची आवश्यकता. नो बॉलचा पुन्हा एकदा पंचांचा इशारा. सातत्याने खराब गोलंदाजी आर्यन पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने अवांतरच्या धावा आर्यन पाटीलने खर्च केल्यात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय, मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिला. विकेट क्रमांक 1 चं पतन. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. प्रसादची खेळी संपुष्टात.
न्यू बॅटर ध्रुव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे आता 13 मध्ये 26 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त, जिथे 20 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. विजयासाठी टीम लेबेटो इंडियन संघाला 12 चेंडू 26 ची आवश्यकता. वीस धावा स्कोर कार्ड वरती, 12 चेंडू 26 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आल्या 2, नो प्लस 2, एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती. हा दादा, नो प्लस 2 एकंदरीत 3 असं बोललो. एकंदरीत 4 धावा. धावसंख्या 24, विजयासाठी आता 12 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. चला आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना व्हीएस लिजंड संघाचे संघ मालक मान्य श्री विशालजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळाले, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. उर्वरित चेंडू 11 आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळलाय, रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना उर्वरित चेंडू 10 आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. आता उर्वरित 10 चेंडू मध्ये आता 19 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळाली आहे. सामन्यामध्ये आता ट्विस्ट निर्माण होतोय, जिथे लेबेटो इंडियन संघ सामन्यापासून दूर होता तो आता सामन्यापासून जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक, चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमारेषा पार. या चेंडूवरती आला AVPL चौकार. एकतीस धावा, 3 चेंडू समाप्त.
यावेळेसचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चाललाय. या चेंडूवरती आल्या 2 दुहेरीने धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्डवर 1 आली या चेंडूवरती. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त. एकंदरीत 35 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11ची आवश्यकता. आकाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान. वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आकाशी वडवल प्रीमियर लीग. AVPL चषकावर नाव. AVPL जोशात या. AVPL विजय आमचा. AVPL सहा चेंडू आणि 11ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात, तर ध्रुव नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती देवेंद्र यांना आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू पहिल्या चेंडूवरती आलाय. 4 धावांसाठी समोरच्या दिशेने अनिकेतच्या बॅट मधून AVPL चौकार. धन्यवाद डीजे. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. आता 5 मध्ये 6ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. 5 मध्ये आता 5ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू 1 धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आता विजयासाठी 4 चेंडू मध्ये 4ची आवश्यकता. यावेळेस केवळ दिशा दिली आहे चेंडूला. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे जाऊन पोहोचते 43 वरती. उर्वरित 3 चेंडू मध्ये आता 3ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय आणि या चेंडूवरती आलाय चौकार. सामना समाप्त. टीम लेबिटो इंडियन संघ विजेता संघ ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी अनिकेत यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. चला अनिकेत, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपण यायचंय.